हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय पहिला, ओवी 101. सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणे कविस्मरणे निर्विण्ण मन. ऐचे शारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ती हे. ऐसी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहुनी एक विलक्षणे. आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुकथा श्रवण छंद, लागला मज झालो दंग. स्वयेही करावे कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मस्जिदी जाता. बाबासी देखिले गहू दळीता, विस्मयता उदेली. आधी कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता. त्यातून उद्भव या साई चरिता. झाला केवूता मग परिसा, उत्तम श्लोक गुणानुवाद. तयाचा प्रेम कथा संवाद, करिता होईल चित्त शुद्ध. बुद्धी विशद होईल. पुण्य श्लोक गुणानुवर्णन, तत्कथात लीला श्रवण. येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. आदिभूतादि ताप निर्विण्ण, आत्महितेचु आत्मप्रवण. आवडीतयाचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती. आसो आता दत्तचित, व्हाजी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंत तत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करोनी दंत धावन. सारोनी मुख प्रक्षालन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप, गेले गव्हाचे त्या समीप. भरूनी मापावर माप, गहू सुपात काढिले. दुसरा रिकामा गोण परिसला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकोनी घट्ट केला, व्हावान ढिला दळताना. मग अस्तन्या सारोनी वरी, कफनीचा घोळ आवरी. बैस का देऊनी जात्याच्या शेजारी, पसरोनी पाय बैसले. महद आश्चर्य माझी आमना, दळणाची ही काय कल्पना. अपरिग्रहाची अकिंचना, ही का विवंचना असावी. असा खुंटा धरोनी हाती, मान घालोनी या खालती. बाबा निज हस्ते जाते ओढीती, वैरा रिचविती निशंक. संत देखिले अनेक, परिदळणारा हाची एक. गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे.
लोक पाहाती आश्चर्यचित्ता, धीर न पुसाया हे काय करिता. गावात परसता हे वार्ता, पातल्या तत्वता नर नारी. धावता बाया थकल्या, चौघी लग बघा मस्जिदी चढल्या. जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी. बाबा त्यास वे भांडती, त्या एक सरा दळू लागती. दळता बाबांच्या लिलावानी ती, गीते गाती बाबांची. पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठाईच निवाला. रागाचा तो अनुराग झाला, हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे, सुपरिकामे झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान सोये भाकर करीती, त्याची तो प्रत्यक्ष भैक्ष वृत्ती. ते या पिठाचे काय करीती, बाया तर्किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक. घरदार न संसार देख, कशास कणिक एवढी. एक म्हणे बाबा परम कृपाळ, आम्ही प्रित्यर्थ तयांचा खेळ. आणि ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करतील आता 4 भाग, एकेकीचा एक विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजिती. बाबांचे खेळ बाबांसी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे. परीबायांच्या मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले, गोधूम सरले, जाते भिंतीशी टेकोनी ठेवले. सुपात बायाने पीठ भरिले, नेऊ आदरिले घरोघर. तिथपर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही. भाग करिता 4 चौघीही, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता. जाशी वेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाकाते. आल्या रांडा फुकाट खाऊ, लुटाया मज धाऊ. गहू माझे काय कर जाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया बहु चुरमुरल्या, लोभापायी फजित झाल्या. आपापसात कुजबुजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही ना कळे, कारण प्रथमता काही न कळे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुक आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोका पुसिले, हे का बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले, जन वदले ऐसेनी.
गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकवी. पीठ टाकिले ओढिया काठी, तेथून रोगासी लागली ओहोटी. दुर्दिन गेले उठाउटी, हे हातोटी बाबांची. गावात होती मरीची साथ, करिता हातोड साईनाथ. झाली रोगाची वाताहत, गावास शांतत्व लाभले. पाहोनी दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझी या जीवा. कैसा कार्यकारण भाव जुळावा, ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध, गह्वारोगाचा काय संबंध. पाहोनी अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी, प्रेम उचंबळे तैसे अंतरी. वाटले गावी ती पोटभरी, कथा माधुरी बाबांची. हेमाड साई नाथाशी शरण, संपले ते मंगलाचरण. संपले आप्तेष्ट संतन नमन, सद्गुरु वंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन. यथामती करीन कथन, श्रोता स्वस्थ मन परिसीजे. तैसेची श्रोतया वक्त्याचे निजहित, ऐसे हे श्री साई सच्चरित. रचिता हा कोण हेमाड पंत, होईल विदित पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमांड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मंगलाचरण नाम प्रथमो अध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. हरि ओम.